स्टार्ट. नमस्कार, मी प्राध्यापक समाधान गायकवाड, BD काळे महाविद्यालय गोडेगाव. मित्रहो, मी आज या ठिकाणी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्याची अंमलबजावणी या विषयावरती बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रहो, आपण ज्या शिष्यवृत्ती योजना बघत असतो त्यामध्ये नेमकी भूमिका काय असते, तर शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना ह्या संधीची समानता सांगतात. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ज्या ठिकाणी संधीची समानता उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आलेली आहे आणि तीच संधीची समानता देण्याचा प्रयत्न हा शासकीय शिष्यवृत्ती योजनांमधून केला जातो. मित्रहो, शासकीय शिष्यवृत्ती योजना या 3 प्रकारे राहतात, ज्यामध्ये राज्यस्तरावरील काही शिष्यवृत्ती योजना आहेत, राष्ट्रस्तरावरील काही शिष्यवृत्ती योजना आहेत, त्याचबरोबर काही विदेशामध्ये पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांना विदेशामध्ये पाठवण्यासाठी सुद्धा काही शिष्यवृत्ती योजना ह्या दिल्या जातात. आता याच्यामध्ये काही मॅट्रिकच्या म्हणजे 10वीच्या खालच्या स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही शिष्यवृत्ती आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन लेवलवरती काही आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवरती आहेत, त्याचबरोबर PhD असेल, पोस्ट डॉक्टरल असेल, अशा पद्धतीच्या पण काही शिष्यवृत्ती योजना ह्या आपल्या शासनाकडून राबवल्या जातात. तर आपल्या महाराष्ट्र शासनाकडून पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना असेल, शिवाजी महाराजांच्या नावाची शिष्यवृत्ती योजना असेल, किंवा शिवाजी महाराजांच्या नावाची आहे, महात्मा फुले यांच्या नावाची आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची शिष्यवृत्ती योजना आहे. तर अशा शिष्यवृत्ती योजना या गरजू विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्यातून जे काही प्रतिभावान विद्यार्थी आहेत, जे काही शिकण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना शिकण्यासाठी एक पाठबळ द्यावं म्हणून ह्या शिष्यवृत्ती योजना या राबवल्या जातात. तर ह्या शिष्यवृत्ती योजनांचा उद्देश हाच आहे की त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेताना अडचण आली नाही पाहिजे. ह्या शिक्षण घेत असताना त्याला प्रवेश शुल्क असेल किंवा ग्रंथालय शुल्क आहे किंवा वसतिगृह शुल्क आहे किंवा वैद्यकीय खर्च आहे, अशा अनेक गोष्टींमधून तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. त्याला अडचण आली नाही पाहिजे, त्याच्या आईवडिलांना त्रास झाला नाही पाहिजे किंवा त्याच्या आईवडिलांवरती कर्जाचा डोंगर झाला नाही पाहिजे, किंवा हा विद्यार्थी शिकत असताना त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ताणतणाव राहिला नाही पाहिजे, कोणतीही चिंता झाली नाही पाहिजे त्याला, की जेणेकरून तो विद्यार्थी हा मुक्त वातावरणामध्ये शिकला पाहिजे. हा विद्यार्थी या देशाची संपत्ती आहे. आपला जो विद्यार्थी आहे तो या देशाची संपत्ती आहे आणि याच भावनेतून ह्या शिष्यवृत्ती योजना ह्या राष्ट्रनिर्मिती करतात. त्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये आपल्या देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे आणि ह्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि हा जर विद्यार्थी जर मुक्त वातावरणामध्ये शिकला तर एक भविष्यामध्ये एक देशामध्ये एक चांगलं वातावरण तयार होणार आहे. आता ज्यावेळेस आपण शिष्यवृत्ती योजना बघतो त्यावेळेस आपण म्हणतो की ह्या योजना कुठं आहेत, तर ह्या शिष्यवृत्ती योजना ह्या सर्व ठिकाणापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ह्या अशी पहिली आपली अपेक्षा आहे. ह्या शिष्यवृत्ती योजना ह्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्याचबरोबर गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हा विद्यार्थी चांगल्या स्कूलमध्ये गेला पाहिजे, शिकायला गेला पाहिजे, चांगल्या महाविद्यालयामध्ये गेला पाहिजे. कारण की आज अशी कंडिशन आहे की जिथं 1,200 फी आहे, जिथं विद्यार्थ्यांना प्रवेश फी एवढी मोठी आहे की ती गरीब विद्यार्थी त्याला झेपत नाही, गरीब विद्यार्थ्याला ही फी झेपणार नाही, अशी कंडिशन आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू आहे. आणि एखादा गरीब घरचा विद्यार्थी मोठमोठ्या श्रीमंत अशा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश कसा घेणार हा एक प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शासकीय पातळीवरती ह्या विद्यार्थ्याला ह्या स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण की ज्यावेळेस श्रीमंत विद्यार्थी पाहिजे तेवढी रक्कम देऊन प्रवेश मिळवण्यासाठी तयार आहे, अशा कंडिशनमध्ये आपला गरीब विद्यार्थी त्याच्या स्पर्धेत टिकेल का, हा साधा सरळ प्रश्न आहे. हा विद्यार्थी खरंच टिकेल का? मग अशा कंडिशनमध्ये त्या गरीब विद्यार्थ्याकडे गुणवत्ता आहे, त्याच्याकडे सगळं काय आहे, मग अशा कंडिशनमध्ये हा विद्यार्थी त्या स्पर्धेत टिकला पाहिजे. यासाठी शासन स्तरावरती अजूनही मी म्हणतो आत्तापर्यंतच्या योजना पण कौतुकास्पद आहेत, खूप चांगली कामं केलेली आहेत शिष्यवृत्ती योजनांमधून, पण मी म्हणतो की अजूनही त्याच्यामध्ये बदल व्हावा. कारण की आज स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेच्या युगामध्ये महागाई वाढते किंवा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या त्या विद्यार्थ्याला
अडचणीच्या ठरू शकतात. तो विद्यार्थी उद्या कुठल्या बाबतीमध्ये त्याला आर्थिक अडचण भासू नये यासाठी ह्या ज्या आत्ताच्या योजना आहेत याच्यामध्ये थोडासा आर्थिक असा थोडासा बदल केला पाहिजे, त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना हे शिक्षण सुकर झालं पाहिजे याचा थोडासा विचार झाला पाहिजे. आता शासकीय योजनांमध्ये आपण ज्यावेळेस बघतो की SC STची विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत, अल्पसंख्याक घटकातील विद्यार्थी आहेत, ह्या अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर अशा विविध प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ह्या शिक्षण म्हणजे शिष्यवृत्ती आहेत आणि त्या शिष्यवृत्तींचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अंमलबजावणी करताना आपण बघितल्या पाहिजेत आणि अंमलबजावणी करताना आता तांत्रिकदृष्ट्या फायदा होतोय की आता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, ज्याच्या माध्यमातून भ्रष्टाचारासाठी प्रयत्न करतोय, पण वरच्या पातळीवरती पण भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे ह्याची पण थोडीशी दखल झाली पाहिजे. कारण की वरचे लोक खाणार आणि नंतर ते कम्प्युटर, कारण की मानवी प्रवृत्ती आहे, मानव कुठेही भ्रष्टाचार करतो ही गोष्ट आहे. त्यामुळे मी म्हणतो की ह्या सगळ्या योजना महत्त्वाच्या आहेत. मला या ठिकाणी बोलण्यासाठी भरपूर आहे, पण ह्या योजनांच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला ह्या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला बोलण्यासाठी संधी दिली. ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. खरं तर ह्या स्पर्धेमधून आम्ही खूप काही शिकलो, जनजागृती झाली, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली आणि एक चांगला प्रकार म्हणजे एक चांगली स्पर्धा या ठिकाणी राबवली आणि ह्यासाठी आम्हाला केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन यांनी त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे बोलण्यासाठी संधी दिली आणि आमचे अमर सर आहेत यांनी सुद्धा ही योजना ही जी काही स्पर्धा आहे ती राबवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं कष्ट घेतलं, परिश्रम घेतलं. तर ह्यातून आम्ही बघितलं की एक आम्ही ही स्पर्धा बघतोय, आनंदाने बघतोय, खिलाडी वृत्तीनं बघतोय, खूप सुंदर अशी स्पर्धा सुरू आहे. तर ह्या स्पर्धेला अजून मी शुभेच्छा देतो आणि मी BD काळे महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.